नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज झापूक झुपूकचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे, पण एका जोडीला बघून खूप आनंद झाला. काही वर्षांपूर्वी ती जोडी आपल्या भेटीला आली होती आणि अल्पावधीतच ती खूप लोकप्रिय झाली. तेव्हाचे ते अनिरुद्ध आणि संजना होते, पण आताचे ते पंजाबराव आणि वृंदा म्हणून आलेले आहेत आणि ही जोडी देखील तुम्हाला खूप आवडणार आहे. तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. नमस्कार नमस्कार. सर, दोघां पुन्हा एकत्र येत आहे, सगळ्यांना आनंद झालाय. पुन्हा एकदा तुम्ही दोघे एकत्र येत आहे, तुम्हाला कसं वाटतंय? खरं सांगू का, दीपालीचा पहिला चित्रपट माझ्याबरोबर होता. हं? आपण मोस्ट वॉन्टेड 2 आणि त्याच्यानंतर आई तुझा आशीर्वाद सुद्धा आम्ही एकत्र केला आणि आई कुठे काय करते आम्ही केलं. त्यामुळे आम्ही सातत्याने एकत्र काम करतो, गॅपनी करतो. त्यामुळे आम्हाला शी इज द मोस्ट कम्फर्टेबल को ॲक्टर मी जिच्याबरोबर काम केलं, की पहिल्या चित्रपटापासून आजपर्यंत आमचं एक वेगळं छानसं ट्युनिंग आहे आणि ती खूप प्रामाणिक ॲक्टर आहे, खूप टॅलेंटेड आहे. या चित्रपटामध्ये सुद्धा तिने वृंदाचं जे कॅरेक्टर प्ले केलं आहे, तिने पहिल्या दिवशीच ते कॅरेक्टर इतकं छान पकडलं आणि मी तिला आमचा पहिला एकत्रच आमचा सीन होता आणि मला खरंच छान वाटलं, की अरे हे वेगळं कॅरेक्टर त्यांनी लगेच पकडलं. सो आय एम लकी की दीपालीबरोबर परत काम करायला मिळतं. खरं तर काय आहे, की माझा पहिला सिनेमा ह्यांच्यासोबत होता, दुसरा पण ह्यांच्यासोबत होता. मग त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं होतं देवयानीसाठी. हो, 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 हो. हो. आणि त्यानंतर आम्ही आई कुठे काय करते मध्ये काम करत होतो आणि मजा येत होती. सगळं छान होतं. पण काही कारणाने मला ते सोडावं लागलं. बट देवाला माहिती आहे ना, की आम्ही ॲज को ॲक्टर्स, ॲज फ्रेंड्स वी आर लाइक वी आर सपोज्ड टू बी देअर ऑन स्क्रीन. तर मग म्हणून आम्हाला हा सिनेमा मिळालाय. मला असं वाटतं त्याच्यानंतर आपली एक सीरियल पण येणार आहे. कारण कारण मजा येते आम्हाला आणि ही इज ऑल्सो लाईक काय असतं ना, गिव्ह अँड टेक असतं. कुठलाही कॅरेक्टर असंच हिट होत नाही. मला असं वाटतं की समोरच्या ॲक्टर सोबत आपण जे गिव्ह अँड टेक असतं, ॲक्शन रिॲक्शन असते, त्याच्यामुळे सीन बनतात किंवा आपण एकमेकांना थोडंसं सजेस्ट करू शकतो की आणि प्रत्येकाला नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला तितकं कम्फर्टेबल असावं लागतं त्या कॅरेक्टरसोबत, की मी जर असं करते, तुम्हाला चालणार आहे का? किंवा तुम्ही असं करताय, ते मला ते ते असतं. ते अ, बोललं जात नाही, पण ते असतं, की आपल्याला कम्फर्ट असतो, की हां, ह्या माणसाला आपण असं सांगू शकतो. तो आमच्या दोघांमध्ये आहे आणि तीच केमिस्ट्री तुम्हाला आता या फिल्ममध्ये पण मिळणार आहे. 25 तारखेला 25 एप्रिलला थिएटरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. नक्की थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडेल सिनेमा. मिलिंद सर, तुम्हाला एक प्रश्न होता. गेली अनेक वर्ष तुम्ही अनेक दशकं काम केलेलं आहे, अनेक वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे बघितलेत, पण हा सिनेमा खूप वेगळा आहे. कारण की यातला नायकही वेगळा आहे, कास्टही वेगळी आहे. तुम्हाला हा प्रयोग कसा वाटतो आणि तुम्ही या सिनेमाचे भाग आहात? कारण की सूरज चव्हाणसारखा एक माणूस जो गावाखेड्यातून आलेला आहे, जो बिग बॉसमुळे खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचला, ज्याला लोक कदाचित नट म्हणून मान्यही करत नव्हते, तो माणूस आज अभिनेता म्हणून लीडचं कॅरेक्टर करतो आणि एक वेगळा सिनेमा केदार सर घेऊन येत आहे. मला एकतर खूप आनंद होतो की मी या चित्रपटाचा भाग आहे. हा वेगळा सिनेमा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचं ट्रेलर बघितलं, त्याचं टीझर बघितलं, त्याचे पोस्टर बघितलं, लगेच कळतं की हा वेगळा आहे. हा नेहमीचा सिनेमा नाही आहे. आणि सूरजकडनं सुरुवातीला जेव्हा तो बिग बॉसमध्ये होता, तेव्हा पण लोकांना असं वाटलं होतं की अरे हा काय 1-2 आठवडे पण टिकणार नाही आणि तो बिग बॉस आहे. तर हे आयुष्य आहे. आणि वेगळे सिनेमे लोकांपर्यंत सातत्याने येत राहिले, सरप्राईज करत राहिले. वर्षानुवर्ष झालेले आहेत. आपण बऱ्याचशा कलाकारांना तुम्ही रिजेक्शन मिळालेलं आहे. बच्चनपासनं तुम्ही मी तुम्हाला एक लिस्ट देईन, की जे आले पहिल्या चित्रपटामध्ये आणि त्यांना शिव्या बसल्या. तसं होतं. रिजेक्शन कोणाला नाही मिळत. माझ्यासारख्याला तर अनेक वर्ष रिजेक्शन मिळत आलेलं. तर कलाकाराला रिजेक्शन इज काय म्हणतात ना, एक एनर्जी बूस्टर असतं. जितकं त्याला रिजेक्शन मिळेल आणि त्याला तर समाजाने रिजेक्शन दिलेलं आहे किंवा त्या खडतर आयुष्य जगत तो इथपर्यंत आला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये एक ना इतक्या खडतर प्रवासानंतर सुद्धा त्याच्यामध्ये ना कडवटपणा नाही आहे. प्युरिटी आहे. त्याच्यामध्ये एक खूप पॉझिटिव्हिटी आहे. तर तो बिग बॉसच्या वेळेला सुद्धा मी असं ऐकलं, तो सरकार म्हणाला की मीच जिंकणार. आजही तो म्हणतो की मीच बेस्ट ॲक्टर आहे आणि तो होणार. म्हणजे मी लिहून देतो की त्याला बेस्ट ॲक्टर मिळणार आहे. कारण त्याच्यामध्ये एक कुठेतरी ना एक इनबॉर्न आतमध्ये जी प्रत्येक माणसामध्ये असायला हवी अशी गॉड गिफ्टेड एक पॉझिटिव्ह
ऊर्जा आहे जी खूप कमी लोकांमध्ये आहे. तुम्ही बघताना लोक ना एक्सटिरियर बघतात लोकांचं, पण इंटिरियर प्युरिटी असेल, तुम्ही त्याच्याबरोबर जर काही तास घालवले ना तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. असे खूप कमी व्यक्ती आपल्या समाजामध्ये आहेत जे असायला हवेत. मॅक्सिमम समाज अशा लोकांनी तयार व्हायला हवा आहे, जो याच्यामध्ये आपल्याला तो वेगळेपणा वाटतोय. का तर ती प्युरिटी आहे. क्या बात आहे. दीपाली मॅम, तुम्हाला प्रश्न आहे, पंजाब रावांची वृंदा कशी आहे आणि काय वेगळं पाहायला मिळणार आहे? पंजाब रावांची वृंदा कशी आहे हे मी तुम्हाला सांगणार नाहीये. ते एक सरप्राईज पॅकेज आहे आणि त्याला तुम्ही मूव्ही हॉलमध्ये जाऊनच बघायचं आहे. ही माझी विनंती आहे, कारण की मला माहिती आहे त्यानंतर तुमचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलणार आहे. दीपाली मॅमला तर आम्ही रोज टीव्हीवरती बघतोच आहोत. आता त्या एका खूप आघाडीच्या मालिकेत काम करतायत, पण अनिरुद्ध नंतर पुन्हा एकदा आम्हाला पूर्ण वेळ तुम्हाला एका मोठ्या कॅरेक्टरमध्ये पाहायचं आहे छोट्या पडद्यावरती एका चांगल्या भूमिकेसह. तर ती संधी कधी आम्हाला देताय आणि तसं काय प्लॅनिंग सुरू आहे का? खरं सांगू का, एका कलाकाराला ना उद्याचा दिवस माहिती नसतो आणि तो ओपन असतो. म्हणजे विकी कौशलला स्वप्नात आलं नसेल की तो छावा नावाचा छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट करेल आणि तो लेजंडरी होईल. तर आय थिंक हा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये जोपर्यंत तुम्ही फिजिकली फिट आहात, मेंटली स्टेबल आहात आणि लोकांना तुम्ही हवे आहात, तोपर्यंत ॲक्टर विल गो ऑन. आणि माझ्याकडे छान रोल येणार आहेत आणि ते मी ते करणार आहे. लवकरच लोकांपर्यंत मी आता 25 तारखेला तर मी येतोच आहे. 25 तारखेला थिएटरमध्ये तुम्हाला बघावंच लागणार आहे. तुम्ही प्लीज सगळ्यांनी थिएटरमध्ये बघा. 25 एप्रिलला झापूक झुपूक येतं. येस, थँक्यू सर, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.